बेमुदत धरणे आंदोलनाला आपण बसलात, कधीपासून बसलेले आहेत आपण? आम्ही कालपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहोत. आत्तापर्यंत प्रशासकीय अधिकारी कोणी येऊन भेट देऊन गेले का? नाही, आम्ही कालपासून ज्यावेळेस हे आंदोलन चालू केलं त्यावेळेस आजपर्यंत आम्हाला आत्तापर्यंत एकही अधिकारी येऊन भेटला नाही किंवा या ग्रामपंचायतचे जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे, ते बी या ठिकाणी आलेले नाही. धरणे आंदोलनासाठी आपले काय काय मुद्दे आहेत? धरणे आंदोलनासाठी आमचा प्रमुख मुद्दा असा आहे की 15वा वित्त आयोगातून जो भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी लावून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही या प्रमुख मुद्द्याला घेऊन लढत आहोत. त्याच्यासोबतच आमचा दुसरा मुद्दा असा आहे की ग्रामसभा आमची होतच नाही, ग्रामपंचायतची ग्रामसभाच होत नाही, ती कागदोपत्री आणि खोटी होत आहे आणि त्याची एक चौकशी लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी म्हणजे तुमची आणि त्या लोकांची गाठ भेटच होत नाही, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल, हे गावात येतच नाहीत? नाही, बिलकुल नाही. कोण्याच माणसाची गाठ भेट ते घेत नाहीत. सरपंचाचा मेळ नाही, ग्रामपंचायतचा मेळ नाही आणि ऑपरेटर नाही, तुमचा ग्रामसेवक नाही, कोणीच नाही. आता शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक काही दाखले लागतात, तर त्यासाठी आम्ही 35 किलोमीटर परळीला जायचं आणि त्या ठिकाणावर त्या माणसाने त्यांच्याकडून कागद 4-5 एलपाटे करायचे आता एका कागदासाठी. एवढी परिस्थिती गंभीर असते वेळेस आजपर्यंत का उठाव गावानं घेतलेला नाही? गावाने उठाव घेतला नाही. उठाव कोणी करायचा, कधी करायचा, अशातूनच कदाचित आजपर्यंत हा वेळ लागलेला आहे, कोणी उठाव घेतला नाही. त्यामुळंच संबंधित ग्रामपंचायतचे लोक त्याने गावाचा गैरफायदा घेतला नाही. आता आज ग्रामपंचायत मधून ग्रामसभा झालेली असं तुम्ही आत्ता सांगितलं, तर त्याचं बद्दल काय सांगाल? हो, अत्यंत जबाबदारीनं आम्ही हे त्यांच्याकडं म्हणजे जबाबदारी आणि खेदानं, दुःखानं आम्हाला तुमच्या समोर सांगावं लागत आहे की आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो असताना कालपासून बसलेलो आहेत. तर 5 तारखेची ग्रामसभा झाली कशी? ग्रामपंचायतला कंटिन्यू कुलूप आहे आणि हे कुलूप उघडलंच नाही तर त्यानं ऑनलाईन ग्रामसेवकनं ऑनलाईन ग्रामसभा दाखवलेली आहे आणि आज पर्यावरण दिनानिमित्त त्यानं एक प्रकारे एक दाखवून दिलेलं एक त्यांची मगरुरी किती, म्हणजे ते किती खोट्या पद्धतीनं काम करत आहेत हे यातून दिसतंय. आता तुम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहात, तर याची कल्पना ग्रामसेवक किंवा या पदाधिकाऱ्यांना आहे का नाही? या सर्वांना याची कल्पना आहे. ग्रामपंचायतला याची कल्पना आहे, ग्रामपंचायतच्या सदस्यांना याची कल्पना आहे आणि विशेष म्हणजे आम्ही पूर्ण हे 6 तारखेपासून तर कालच्या 1 तारखेपर्यंत आम्ही हे निवेदनाचे पाठपुरावे आम्ही संबंधित विभागाला देत आलेलो आहोत. आता जी ग्रामसभा ऑनलाईन आज दाखवण्यात आली, तर ऑनलाईन दाखवण्याचं काम ग्रामसेवक असेल, सरपंच असेल किंवा ऑपरेटर असेल तर यांचं राहतं, तर ही तिन्ही व्यक्ती आज कोणत्या ठिकाणी आहेत? आता सांगायचं झालं तर ऑपरेटर ते ऑपरेटरनं त्यांचं लोकेशन पुण्यामधून अपलोड केलेली आहे. हे जे ऑनलाईन झालेलं आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे ग्रामसभा झाली म्हणून त्यानं पिंपरी चिंचवडचं लोकेशन येत आहे, त्या ठिकाणाहून त्यानं ऑपरेटरनं ऑनलाईन केली ग्रामसभा आणि ग्रामसेवक अंबाजोगाईमध्ये, सरपंच माहीत नाहीत गावात आहेत का गावाच्या बाहेर आहेत, ग्रामपंचायत सदस्य इकडं आलेले नाहीत, फिरकले नाहीत, मग ही ग्रामसभा झाली कशी? म्हणजे थोडक्यात तुमच्या बोलण्यामधून असं दिसून येतं का की ह्या तिघांची मिलीभगत असून तिघं एका विचारानं हा ग्रामपंचायत 100% आमचा असा आरोप आहे की हा मिळून मिसळून केलेला प्रकार आहे. त्यानं ठरवून हे संघटन करून हे भ्रष्ट गावाला लुटण्याचं काम हिनं चालू केलेलं आहे. आजचा धरणे आंदोलनाचा आपला कितवा दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे आणि या दुसरा दिवस आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला एकही अधिकारी कुणी भेटायला आले नाहीत, तर आम्ही धरणे आंदोलनावर कायम राहणार नाहीत. आम्ही त्यांची उद्यापर्यंत वाट बघू, नाही परवापर्यंत बघू आणि आम्ही यानंतर सामूहिकरित्या उपोषण करण्याच्या तयारीत आहोत.
सामूहिक आमरण उपोषण. हां, सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीत आहोत. कधीपर्यंत जर दखल नाही घेतली तर आम्ही 2 दिवसाचा अवधी त्यांना देतो. 2 दिवसात. कारण आम्ही 6 तारखेपासून वेळच देत आहोत ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांना. प्रत्येकांना आम्ही वेळ दिलेला आहे. आणखीनही आम्ही 2 दिवस त्यांना त्यांच्यासाठी देणार आहोत. 2 दिवसामध्ये त्यांनी एक समिती गठीत केली आहे. काल 2 तारखेला समिती गठीत झालेली आहे आणि ती समिती गठीत करून आज 5 तारीख आहे. तर 3 दिवस होऊ नये एकही अधिकारी चौकशीसाठी गावात आलेला नाही. याच्या अगोदर आपण किती वेळेस निवेदन दिलेलं होतं का की तुम्ही आंदोलन करताल किंवा इशारा त्यांना? हां, पहिल्यापासून आम्ही 6 तारखेपासून आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना 6 तारखेला एक निवेदन दिलं आम्ही त्यांना, 20 तारखेला दिलं, 27 तारखेला दिलं, काल आम्ही 1 तारखेला एक निवेदन दिलं आणि आज आणि 4 तारखेपासून आम्ही बसलो. आमरण उपोषण कधीपासून करणार म्हणता येईल? आम्ही त्यांना 2 दिवसाचा अवधी देऊ. अजून संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही 2 परवा दिवसाचा दिवशीपर्यंत तुम्ही वाट पाहून परवा दिवशीच्या नंतर आम्ही तो निर्णय 100% घेऊ गावाच्या भल्यासाठी. आत्ताच